श्री शाहू महाराज हाईस्कूल भोकर, subject General Science, Class 8. Today we study inside the atom. In this chapter we study Dalton's atomic theory. British scientist John Dalton put forth in 1803 AD his celebrated atomic theory. According to this theory, matter is made up of atoms and atoms are indivisible and undistrictable. All atoms of an element are alike while different elements have different atom with different mass. इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डॉल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणु हे अविभाजनीय व अनाशिवंत असतात. एका मूलद्रव्याचे सर्वच अणु एकसमान असतात, तर भिन्न मूलद्रव्याचे अणु हे भिन्न असतात व त्यांचं वस्तुमानसुद्धा भिन्न असते. अ बुंदी लाडू इज फाउंड टू हॅव an internal structure. It is formed by sticking smaller particles, the bundis, to each other. However, the solid ball, broadly speaking, does not have any internal structure. The atoms, as described by Dalton, turns out to be a hard solid sphere with no internal structure. म्हणजेच बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून तो त्याच्याहून लहान कण म्हणजे बुंदी एकमेकांना चिटकवून बनल्याचे समजते. मात्र भरीव चेंडूला ढोबळमानाने अंतर्गत संरचना काहीच नाही असे समजते. डॉल्टनने वर्णन केलेला अणु हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. अकॉर्डिंग टू डॉल्टन्स ॲटॉमिक थेरी, the mass is distributed uniformly in an atom. The scientist J.J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles inside an atom have a mass 1800 times less than a hydrogen atom. Later these particles were named as electron. Common substances are usually electrically neutral. Obviously, the molecules of substances and the atom which combine chemically to form molecules are electrically neutral. डॉल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणुमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असते, पण जे जे थॉम्सन या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला आणि डॉल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का दिला. थॉम्सनने प्रयोग करून असं दाखवून दिले की अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते. ह्या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असे नाव दिले. सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गतः विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. अर्थातच पदार्थाचे रेणू तसेच ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. हाऊ इज ॲन ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन स्पाईट ऑफ हॅव्हिंग नेगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स इन इट? थॉम्सन्स ओव्हरकम दिस डिफिकल्टी बाय पुटिंग फोर्थ द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. म्हणजे अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन कसा? थॉम्सनने अणुसंरचनेचे प्लम पुडिंग प्रारूप मांडून या अडचणीतून मार्ग काढला.